नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, आज आपल्याला नवरीचा ब्लाऊज शिवायचा आहे. ही काल परवा मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलेला होता नवरीच्या ब्लाऊजचं. तेच नवरीचा हा सुद्धा ब्लाऊज आहे. कारण हे ठेवून देण्यासाठी सुद्धा दिलेलं होतं. आधीचं मी मेहंदीचं ब्लाऊज शेअर केलेलं होतं. आता हे त्यांना ना असंच म्हणजे साड्या ठेवून जी घेऊन जातात आपण बॅगमध्ये, ते साडीचा हा ब्लाऊज आहे. तर चला मग ह्याची आपण कटिंग करून घेऊयात. तर बघा, ही ना आपल्याला 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर हिचं 2.25 इंच मी गळा घेतलेला आहे. आता हिची जी लांबी आहे ना 15 इंच लांबी आहे. 15 इंचावरती एक टिक मारून घेतलेला आहे मी. इथे गळा ना मी छोटाच घेतलेला आहे, मोठा गळा नाही. आणि ही गळ्याची जी लांबी आहे ते 9.25 इंच घेतलेली आहे. तर 9.25 इंचावरून एक टिक मारलेली आहे. आता ही ना ब्लाऊजचं आपल्याला पूर्ण डिझायनर एकदम जी आजकाल ट्रेंडमध्ये जी डिझाईन चाललेली आहे ना, ते डिझाईन करायचे. तर हिचा मोंडा मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर जे आहे ना ते 3.5 इंच घेतलेला आहे. मोंड्याचा शेप मी 1.5 इंचावरून घेतलेला आहे. तर बघा, असं मोंडा मी जॉईंट करून घेतलेला आहे. तर आता आपण ना लगेच ना गळ्याची डिझाईन घालून घेऊयात. तर बघा, इथे फिटिंग लाईन मारून घेतलेली आहे. खालचं जी फिटिंग लाईन आहे 32 इंच होती, त्यासाठी बघा इथे मी 8 इंचावर निशाण लावून घेतलं. आता इथे बघा, गळ्यापाशी ना आपल्याला 2.5 इंचावरून एक टिक करून घ्यायचं. आणि जे आता वरचं 7.25 इंच राहतं तिथं आपल्याला गोल गळा करायचं. आणि जी खालचं आहे ना तिथे बघा अशी एक ना क्रॉस लाईन मारून घ्यायची. ते पण बघा, जिथं आपलं क्रॉस लाईन आहे ना ते अशा पद्धतीने क्रॉस, जसं मी तुम्हाला दाखवते ना त्या पद्धतीने असं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची. आता ही ना डिझाईन आजकाल खूप ट्रेंडमध्ये चाललेली आहे ना, आणि हिची ना वेगवेगळे डिझाईन ह्यावरूनच आपण तयार करायला डिझाईन ना आजकाल खूप ट्रेंडमध्ये असलेले आहे ना, सगळेच लोक ना हीच डिझाईन मागतात. सगळे जेवढे माझ्याकडे कस्टमर येतात ना, जास्तीत जास्त करून ना अशी डिझाईनमध्ये थोडंसं कंचित बदल असतो, पण हीच डिझाईन शक्यतो असते. तर चला, आता ही पाठीमागचं आपलं पूर्ण कटिंग झालेली आहे, फक्त आता गळ्याची राहिलेली आहे. तर गळ्याची बघा, जसं मी मार्किंग टाकलेलं ना त्या पद्धतीने आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची. तर जी वरची आहे ना, वरच्याला मी गोलच एकदम केलेलं होतं. आणि खालचं जे होतं ना असं क्रॉसमध्ये होतं. तर ते तुम्हाला मी कट केल्यानंतर दाखवते की कशा पद्धतीने दिसतो. तर आता ही सगळी आपली कटिंग झालेली आहे. ओपन करून दाखवते मी तुम्हाला. तर खूप छान अशी ट्रेंडमध्ये चाललेली ही डिझाईन आहे. आणि ह्याच्यावरती ना थोडासा लेस वगैरे लावलं तर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो. आणि नवरीला ना सगळे ब्लाऊज तिने ना पूर्ण डिझाईनचेच केलेले आहेत. एक सुद्धा ब्लाऊज त्यांचा प्लेन नाही. सगळे जेवढे ब्लाऊज आहेत ना पूर्ण असे डिझाईनचेच करून घेतलेले आहेत तिने. तर इथून बघा, एक सरळ लाईन मारून घेते, तिथून आपल्याला डिझाईन करायची आहे. तर आता जे मेन कपडा आहे ना ब्लाऊजचं ते सुद्धा लगे कट करून घेऊयात. तर ह्या ब्लाऊजची शिलाई किती घ्यायची ते तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर हिची जी शिलाई ना मी 600 रुपये घेतलेली आहे. तर बघा, जसं तसं ठेवायचं, फक्त अर्धा इंच थोडंसं मोठं ठेवायचं आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा, ही ना मी वरचा कपड्याला काहीच माप वगैरे टाकत नाही, फक्त अर्धा इंच थोडंसं मोठं ठेवते आणि कट करून घेते. तर ही ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता तुम्हाला मी शिवून दाखवते कसं शिवायचं ते, कारण ह्याच्यावरती ना आपल्याला शिवतानाच डिझाईन करायची आहे. असं कटिंगमध्ये जास्त काहीची डिझाईन नव्हती, पण शिवताना ना खूप छान अशी सुंदरशी डिझाईन आहे. तर मी आधी बॉलपिन लावून घेतलं आणि बॉलपिन लावूनच आपल्याला हिचं जे गळा आहे ना ते जोडून घ्यायचं आहे. दुसरं मी बुकरम वगैरे लावून गळाही बसवणार नाही. साधं सिंपल आपल्याला अस्तर जोडूनच गळा लावून घेणार आहे. तर बघा, इथं जसं आहे ना तसं पाव इंचाचं मार्जिन सोडायचं आणि तिथून बघा अशा पद्धतीने आपल्याला सिलाई मारून घ्यायची. आणि मी ना कमरेचा आणि गळ्याचं दोन्ही भाग ना सोबतच जॉईंट करून घेते. म्हणजे परत परत आपल्याला सिलाई मारायची गरज पडत नाही आणि परत आपल्याला फोल्ड करायची सुद्धा गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने केलं ना तर खूप लवकर तुमचा ब्लाऊज शिवून होतो. तर जसं कॉर्नर आहेत ना तिथे कॉर्नरला असं मशीन सुईमध्ये ठेवायची आणि उचलून आपल्याला जसं फिरवायचं ना तसं फिरवून घ्यायचं. हिच्याने ना आपल्या गळ्याचे एकदम नोक ना खूप छान असे व्यवस्थित बसतात. तर आता बघा, जे एक्स्ट्राचा कपडा होता ते मी कट करून काढलेला आहे. आणि बघा, खालच्या साईडचं सुद्धा ना जसं आपण कपडा सिलाई मारून घेतले ना त्या पद्धतीने घ्यायचं. आता ना आपल्याला इथे कच मारायचं बघा. कच मारायचा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. तुम्ही कोणत्याही प्रकारचा गळा करा, तिला कच मारलं तरच ते व्यवस्थित बसतो, नाहीतर ते ना गळा एकदम व्यवस्थित बसणार नाही. तर यासाठी बघा, जसं जसं कॉर्नर येतं आणि जिथं जिथं आपलं गोलाकार वगैरे शेप आलेला आहे तिथं ना मी असं कच मारून घेतलं. आता आपल्याला जी खालच्या साईड आहे ना खालच्या साईडला सुद्धा लगेच कमरेला सिलाई मारून घ्यायची. तर बघा, एकदम हाताने ना बरोबर करून घ्यायचं, म्हणजे कुठे गुढी वगैरे येऊ नये म्हणून. आणि खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच माया सोडलेला होतो, अर्धा इंचावरून आपल्याला सिलाई मारून घ्यायची. इथे सुद्धा कच मारून घ्यायचं. आणि कच मारताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपलं कच जे आहे ना ती सिलाई कट होणे कचमध्ये. तर बघा, हात घालून असं मी सरळ करून घेतलं. आता जी हिची कोपरे येतं कोपरे ना एकदम व्यवस्थित काढून घ्यायची. असं तुम्हाला हाताने जर नाही आलं तर एखादी काडी वगैरे, नाही तर मग आपल्याकडं स्क्रू ड्रायव्हर वगैरे असतो ना तिच्यानं असं कोपरे वगैरे काढून घ्यायचे. आणि कोपरे काढताना ना कोपरे एकदम छान व्यवस्थित आले तरच आपल्या गळ्याचं
गळ्याचा डिझाइन जसा आहे तसं दिसून येतो आणि खूप छान फिनिशिंगसुद्धा दिसते. तर आता वरून एक दाबटीप मारून घ्यायचं आपल्याला आणि दाबटीपनं थोडीशी जाडच मारायची, कारण ह्याच्यावरती ना आपल्याला लेस वगैरे लावलं तर दुसरी शिलाई येतीच म्हणून. तर बघा नाहीतर ना आणि मोठी हिच्यासाठी मारायची म्हणजे लवकर शिवणं होतं. आणि ही ना माझी सिंगल पाट्याची मशीन आहे, यामुळे ना थोडंसं टाका जी आहे ना स्पीड कमी असते याची. यासाठी ना आपल्याला थोडंसं जाड करून वगैरे जिथं जरूरत आहे ना आपल्याला तिथेच आपल्याला छोटी शिलाई करायची, नाहीतर असं मोठी जाड जाड शिलाई मारलं तर शिवणंसुद्धा लवकर होऊन जातो. तर लगेच बघा अस्तर जोडून घ्यायचं आणि अस्तरसुद्धा ना एकदम जाड शिलाई ठेवूनच आपल्याला मारायचं, म्हणजे लवकरसुद्धा होतो. आणि ही ना आपल्याला उकलायचं सुद्धा असतो, कारण की बाहेर थोडंसं दिसलं तर आपली फिनिशिंग खराब दिसते. यामुळे ना बाहेर तागा वगैरे दिसलं तर उकलायला जाड ताग्यानं ना लवकर येतो, म्हणून ह्यासाठी जाड टाका ठेवायचं. आता खालच्या साईडला जे आहे ना ते एकदम बारीक टाका ठेवायचं, म्हणजे हे आपल्याला शिलाई उकलायची नाही. आणि हिच्यानी ना आपण एकदम बारीक शिलाई ठेवली तर ते एकदम उकलणार नाही. ह्यासाठी ना अशी एक बारीक ठेवायची आणि मोठे वरच्या साईडला थोडंसं मोठे ठेवायचं. आता एक्स्ट्राचा कपडा मी कट करून काढलेला आहे, तर सगळंच बघा शोल्डर पसलं, मोंड्या पसलं, सगळंच मी एक्स्ट्राचा कपडा काढून टाकलं. आता ही पाठीमागचं ना ब्लाऊजची आता सगळी काही आपल्याला गळा वगैरे जोडणं झालेलं आहे. इथे लगेच आपण लेस लावून घेऊयात. बघू शकता डिझाईन अशी सुद्धा खूप छान दिसत होती, पण हिला ना आणि आपल्याला जास्त अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी ना ह्याच्यावरती मी लेस लावून घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची लेस लावू शकता. इथे ना मी गोल्डन कलरची लेस लावलेली होती, आणि कारण ह्याच्यावरती जी स्लीव्जवरती वगैरे होतं ना गोल्डन कलरचं टच होतं. आणि खालच्या साईडला अशी जी नॉड असते ना, नॉड लावायचं जिथं आपले जी कोपरे होते ना तिथे नॉड लावायचं, थोडंसं मागे पुढे करून हिला पॅक करून घ्यायचं. आणि जसं आपलं कॉर्नरच्या साईडचं होतं ना तसं आपल्याला इथं लेसला सुद्धा फिरवून घ्यायचं, आणि खालच्या साईडला लावायची नाही, फक्त कॉर्नरपर्यंत लावून घ्यायचं आणि तिला कट करून काढायचं. आता ह्या साईडला सुद्धा ना ह्याच पद्धतीने लावून घ्यायचं आपल्याला. कॉर्नरपासून सुरुवात केलेली आहे इथं मी. इथं जे आपलं कॉर्नर आलं होतं ना, कॉर्नरला नॉड लावली आणि जसं गोल गळा होतं वरचं तसं गोल मी इथे लेस लावून घेतलेली आहे. तर इथे लगेच नॉडला ना आपल्याला छोटेशी लटकन करून घ्यायची इथं, कारण प्लेन असं छान दिसणार नाही. थोडंसं अट्रॅक्टिव्ह आणि जास्त व्हावं म्हणून थोडंसं डिझायनर केलं, आणखीन जास्त भारी ब्लाऊज दिसतो. तर बघा इथे ना आपल्याला जी ब्लाऊजचं होतं ब्लाऊजचं आणि ही साडीचे तुकडे होते बघा. मी साडीचा ना 4 इंच कपडा घेतलेलं होतं, तर ते घेतलेले आहे. तर आता दोन्हीही करून आपल्याला हे लावायचं आहे. जे आपलं ब्लाऊजचं होतं तिला असं 2च फोल्ड करून शिलाई मारून घेतली, आणि जे वरचं होतं ना तिला असं मी 3 फोल्ड केले आणि शिलाई लावून पहिलं अटॅच करून घेतलं, आणि त्याच्यामध्ये बघा असं नॉट लावून क्रॉसमध्ये शिलाई मारून घेतलेली आहे. हे लटकन ना आजकाल खूप ट्रेंडमध्ये चाललेले आहेत, ह्यासाठी मी सुद्धा ट्राय केलं. तर आता ह्या साईडला बघा शिलाई मारून घेतलं, दोन्ही लटकन ना ह्याच पद्धतीने केलं. आता हिला ओपन केल्यानंतर तुम्हाला दाखवते मी, खूप छान असा लुक येतो. आता दुसऱ्या साईडच्या लटकनला सुद्धा अशाच पद्धतीने करून घ्यायचं. बघा आधी एक फोल्ड करून घेतलं, आणि जी साडीचा कपडा होता ना तिला अशी ना एकदा एक फोल्ड करायचं, आणि ह्या साईडला आणि ह्या साईडला दोन्ही साईडला अर्धा अर्धा असं फोल्ड करून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये बघा वरून एक शिलाई मारलं तर ती हलणार नाही, आणि ह्याच्यात नॉट ठेवायची, वरून एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना जे कोपरे येतं थोडंसं फोल्ड करायचं, म्हणजे जे असं क्रॉसमध्ये कपडे दिसणार नाही, एकदम गोल असं लटकन दिसतो. यासाठी बघा खालच्या साईडला थोडंसं फोल्ड करायचं. बंद केल्यानंतर तुम्ही लुक बघू शकता, खूप छान असे लटकन होतात. तर दोन्ही साईडचे मी लटकन तयार केलेले आहेत. आता इथला ना लगेच नॉट घालून घ्यायची, म्हणजे ते कुठेही अडकू नये म्हणून, कारण आपल्याला शिलाई मारताना आणि डिझाईन करताना ते खालच्या साईडला आपल्याला आणि डिझाईन करायचे, तर त्यावेळेस आपल्याला शिलाईमध्ये वगैरे येऊ नये म्हणून. तर हे लटकन तयार झालेले आहेत. आता आपल्याला ना एकदम सरळ लाईन जी मी अस्तरला मारलेली होती ती असं सरळ लाईन मारून घ्यायची, आणि जे आपण साडीचे कपडे होते बघा असे ना मी 2.5 बाय 2.5चे हे तुकडे करून घेतलेले आहेत. तर हे ना मी 13 तुकडे केलेले आहेत. तर हे जे एक्स्ट्राचं पार्ट आहे ना थोडंसं मी ते काढून घेतलं. आता इथे ना आपल्याला डबल फोल्ड करायचं, टिबल फोल्ड करायचं आणि चौपट, म्हणजे 4 फोल्ड करायचे, आणि खालच्या साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा ना इथे कट करून ठेवायचं, एकदम ना पाव इंचापेक्षा सुद्धा कमी कपडा ठेवायचं, आणि ते कपडा आपल्याला इथे म्हणजे शिलाईसाठीच तेवढं जेवढं लागतं ना तेवढंच हे करायचं. असं 4 फोल्ड केलं मी, आणि असे बघा 13 केलेले. तुमच्या हिशोबाने ना तुम्हाला जास्त किंवा कमी सुद्धा लागू शकतात, कारण ब्लाऊजच्या साईजवर असतो. तर हे 36 साईजचा ब्लाऊज होतं, यामुळे ना मला इथे 13 लागलेले इथं. तुम्हाला कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतात. आता सगळी हे तयार झालेली. तर आता ह्याचे जे एक्स्ट्राचा कपडा होता ना ते मी लगेच कट करून काढलेला आहे. ब्लाऊजवरती लावायचं कसं ते सुद्धा मी ते दाखवते. खूप छान ही ब्लाऊजवरती लावल्यानंतर दिसतात. तर बघा मी साडीचा कपडा, कारण थोडंसं कॉन्ट्रास्ट असलं तर जास्त भेटतो. आता जसं आहे ना तिचे तोंड सगळ्याचे एकीकडेच यावं. आता इकडे बघा मी 4 फोल्ड केलेलं तोंड माझ्याकडेच होतं, तर ह्या साईडलाच ना सगळे ठेवायचं, आणि पाव इंचापेक्षा कमी, म्हणजे एक दाबावरूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर सगळे ना एकदम जवळ ठेवायचं, आणि अशी शिलाई मारून घ्यायची. बघू शकता तुम्हाला जसं मी व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यावरून ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची. अगदी जवळ ठेवायचं, ह्याच्यामध्ये ना जास्त गॅप ठेवायचं नाही, आणि जी शिलाई आहे ना ते एकदम बारीक ठेवायची. आता दोन्ही साईडचे बघा ही लावणं झालेलं आहे. 13 जे होते ते मी लावून घेतलेलं आहे. आता कट करायचं. आता हिच्यावरून आपल्याला आणि एक फोल्ड करायचं आहे. तर बघा कसं फोल्ड करायचं ते तुम्हाला दाखवते. आता आपण लावताना 4 फोल्ड करून एकदम सिंपल होतं, एकीकडेच तोंड केलेलं होतं. आता तिला ना जी कॉर्नर खालच्या साईडला आलं होतं ती खालच्या साईडचं कॉर्नर आपल्याला जिथं आपण शिलाई सेंटरला आलेली होती तिथे ठेवायचं. बघू शकता तुम्हाला मी एक व्हिडिओमध्ये दाखवते कशा पद्धतीने ठेवायचं ते.
तर बघा शकता तुम्ही कॉर्नर खूप छान असे वरती आले की हिचं एकदम चौकोनी म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये दिसतात. तर तिच्यावरून एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर ही शिलाई मारल्यानंतर ना आणि आपल्याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ह्याच्यावरती बघा मी मणी लावलेले आहेत. तुमच्याकडे जसे मणी आहेत तुम्ही त्या पद्धतीने लावू शकता. इथे बघा माझ्याकडे थोडेसे मोठे साईजचे मणी होते, तर ती मी मणी लावून घेतलं आणि मणीला ना 2-3 टाके घालायचे, म्हणजे ते धुतल्यानंतर सुद्धा निघू नये म्हणून 2 पदरी धागा केलं आणि तिला ना इथे मी 3-3 टाके घालून घेतलेले आहेत. तर बघू शकता आता हिचं मणी वगैरे लावल्यानंतर हिचं फायनल लुक खूप छान आणि खूप सुंदर दिसत होतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हा ब्लाऊज ना पूर्ण रेडी केल्यानंतर असा होता बघा. समोरचा जे होता ना प्रिन्सेस कट ब्लाऊज होता आणि मागच्या साईडला लटकन आणि हे डिझाईनमुळे ना खूप सुंदर हा असा ब्लाऊज तयार झालेला होता आणि स्लीव्ह सुद्धा हिचे मी सिंपलच ठेवलेले होते.